नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. आवरलं पा सकाळचं सगळं. आता तुमचं काय चालू आहे? शेपा आमचं एक इकडे चाललाय पा माझा स्वयंपाक. ते आणि म्हणलं युवराजांनी लास्ट मोठे चौकात टेम्पल काय मी कशाला मी तिकडून घेऊन तिकडे घेऊन त्याच्यात आमच्या तुला मिरच्या घेऊन इकडून तिकडं ते म्हणते तुला घेऊन देतो वाटून कुठे मिरच्या दाखव. याला सांगितल्या होत्या मंडळी, याला म्हणलं मी बनवली पा इकडं कढी. आपली कढी पा कशी उत्ता चालली नुसती मस्त कढी बनवली. आणि त्याला म्हणलं मिरच्या आणि आपल्याला तळून खायच्या मिरच्या. तर ते पा ते शिमला मिरची घेऊन आलाय. त्याला तळून खायच्या मिरच्या याच्या आधी पण सांगितल्या होत्या बरं का, आपल्या तळायच्या मिरच्या. तवा त्या मिरच्या नव्हत्या तर तवा पण त्यानं ना दुसऱ्या मिरच्या आणल्या होत्या. आणि आता पण शिमला मिरच्या घेऊन आलं. असं आहे का मंडळी तुमच्यामध्ये कोडं येडं पोरग आहे तुमच्या घरात? आहे का असं येडं पोरग? आणि म्हणायला गेलं तर बा कसं रडतंय हे हे हे. आता बदलायला चाललाय. त्याला तळायच्या मिरच्या पण समजल्या नाही, शिमला मिरच्या घेऊन आला. तशाच दिसल्या त्या. चष्मा लागतोय काय रे का नाही? चला मंडळी, चालली स्वयंपाकाची तयारी. तुम्ही समज जर आपण संध्याकाळी बेसन बनवलं आणि उरलं तर पिठामध्ये गव्हाच्या पिठात मळून सनी चपात्या कोणाला आवडतात. मी आज बनवायला लागले पाय. इकडं पा, तुला आवडत नाही काम केलंस. त्याला बी आवडलं. तो म्हणलाय सकाळीच मी खाईन. तो म्हणला खाईन म्हणलाय तो, आणि तो वाक कशाला करीन. ओके मी पण खाईन. ठीक आहे. तर रात्री बेसन बनवलं होतं मंडळी. तर थोडं जास्त झालं तर म्हणलं कशाला टाकून द्यायचं आहे. त्याच्यामुळं हे मी मस्त असं आपल्या गव्हाच्या पिठामध्ये असं मस्त मळून घेतलं आहे. आणि आता बनवणार आहे मी त्याचे मस्त त्याची चपाती पण बनवता येते, नाहीतर मस्त तिखट पुऱ्या पण बनवता येतात. पण आता पुऱ्या नाही बनवायच्या, आपल्याला टाईम नाही आहे तेवढा. आम्हाला जायचं आहे, आवरणं चाललं आहे. त्याच्यामुळे मी तेवढं मळून घेतले, चपात्या बनवायले. आपली कढी इकडं मस्त उतरून ठेवली. आणि आता बनवणार आहे मी चपात्या बेसनाच्या चपात्या. आणि बनवणार आहे नंतर ज्वारीच्या भाकरी. चला शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. चला. तर पहा मंडळी, पप्पाचं निवाचं झालंय जेवण. माझे आंघोळ वगैरे आवरून सगळं सकाळचं दूध हरभरी वगैरे सगळं खाऊन मी पण तयार. तर इकडं चालत पप्पाच्या हे गोळ्या खाणं. काय ते काय डाळ ती मटकी 2-3 वेळा तयार झाली ती. रोज बाहेर ठेवती घरात आणि ती याच्यात दिसतोय कमी का गरीबाचा मिरर. केवढा मोठा मिरर आहे आमचा. आता आम्हाला करायचंय बघायचं जेवण जो का बाहेर करायला. तू म्हणता माहिती सकाळी बनवलं दाखवत असं काय बनवलं इथं वय मा कढी बनवली मम्मीला ते दाखवलंय. तर चला घेऊ आता पण वाढून द्या आम्हाला पण वाढून. चला मंडळी, कामाच्या गडबडी आहे जरा. तंदूर आणलं होतं खाऊकडी सांगा. हे बेसनाचं बनवलंय मम्मीनं. काय म्हणते त्याला धपाटच काय वाडा कढी. आणि सकाळी बघा शिमला मिरच्या आणल्या होत्या, त्या बदलून आणल्या मी. आता त्या मिरच्या आणल्यात. हे मिरच्याचं नाव काय आहे ते सांगा. हे मिरच्याचं नाव माहिती नाही मला, नक्की नाव सांगा कमेंटमध्ये. आणले होत्या, झालं गलतीनं मिस्टेक झाली जर शीख. अरे काय म्हणतात तळून खायचे मी त्या द्या असं म्हणायचं. मी त्याला म्हणलं नाही, तिथं ठेवेल होत्या आणलं मी उचलून. अरे वा, आणि पैसे दिले. मग ते मावशी काय म्हणली? मावशी काय फुकट देणार होती काय मग त्याला? नाही पण ते मावशी बी नाही म्हणली ना तळून घ्यायच्या का कोणत्या घ्यायच्या. मावशी काय म्हणजे आता म्हणून मग झालं पाहिजे जेवण. मला नाही गं. अरे बाप रे, मग गरम करावं लागतं त्याला. गरम जाऊ द्या. करण्यासाठी नको असं. आणि मंडळी आज काय करणार संध्याकाळी आम्हाला जेवायला म्हणजे पुरणपोळ्या. आज काय पुरणपोळी करायला मस्त बळच बाबा वाटली. तर मी दुपारचं जेवण नाही नेला मंडळी. संध्याकाळी माझं माझ्यासाठी फक्त एकच कर बापा, ज्यादा नको करू. दुपारून टाळवाळून भिजवाल. तर दादा मंडळी चला या तुम्ही पण जेवायला. आम्ही करतो बघा आता जेवण. पहा मंडळी
हां सगळ्यांची जेवण वगैरे आवरलेत. मम्मा काय मा जेवणच आवरले पण मग घर कोण आवरणार आहे? जेवण झाले पण घर कोण आवरणार आहे? इकडं ये नाही इकडं ये आई ये पधारी ये बाहेरचं तसंच सरा दिसायला आहे. हां झाडू कशाला घेतला आता? म्हणलं तेच म्हणलं आपलं सगळं आवरलंय. झाडू मारायचं राहिलं का? मग कोण आवरण घेऊ पलंग पाय करायचा आणि बाहेर पण मीच गर्दा करून ठेवलाय असा. बाहेरचं तर घेईन म्हणा ये आवरून. आणि आता आवरलं मम्मी चालली आता कामाला. तुम्हाला तर माहिती आहे आपलं काम आता बंद, कारण की सध्या काय साईटवरती एवढं काम नाही आहे. त्याच्यामुळे मला म्हणे तू नंतर सलाब झाल्याच्या नंतर लावू आपण तुला परत. बघू आता काय होतं मिळतं. म्हणजे मी डबल बेरोजगार झालो आणि याची टुमणी सुरू की डबल मी याच्या जीवर बसून खाऊ राहिलो आता. युवा कालच म्हणलाय मला तू डबल बेरोजगार झाला आणि तुला आम्हीच पोस राहिलो आता असं म्हणतोय मला. बेरोजगार झाला तू. बिनरोजगारच आहेस तू. तुला कुठं काम नाही. आता मी हातान थोडी सोडलंय ते म्हणले ना सध्या आपल्याकडे काम नाही म्हणे तू नंतर येऊन जा. हा तर मग तुम्ही मला आज सांगायला लागले मी हप्त्यामध्ये काम पाहतो तर लोक मला लावा. हप्त्यामध्ये चला भरून जात होता. तो माणूस मला नाही बोलला डायरेक्ट, तो पप्पाना बोलला. पप्पाने मला तर सांगितलं गेलो आणि म्हणायचं जाऊन सर. मग आपला हात दुखत होता ना तर मला दवाखाना करायचा होता. त्याच्यामुळे घरी आलो. मग यायला तर घरीच राहिलो. जाऊ द्या चला मंडळी. आळस कोणाला म्हणावं? आळस कोणाला म्हणावं? आळस नाही एवढं रोज काम केलं तर दिसलं नाही का आळस. म्हणायचं एवढा हप्ता बरं ह्या हप्ता भरला की मग पुढच्या हप्त्यात काम पाहतो. ह्या हप्ता बरं हप्त्यामध्ये सलग पडत होता. नाही पडत. दादा मम्मी चालली बघा कामाला. आहे आता सध्या घरी बघू चला जा मग तुम्ही कामाला. बाय बाय.